श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 5 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या कुलदेवीची देखील आपल्या सेवा करणं, पूजा करणं, ओटी भरणं ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी, तिचा मान सन्मान हा आपल्याला करावाच लागतो. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख, अडचणी, संकट हे येत नाही. सदा आपलं घर आनंदाने, सुखाने आणि कुटुंबमय राहते. दरवर्षी आपण आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन तिथे जाऊन ओटी भरणं, कुलदेवीचा कुळाचार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु प्रत्येकालाच मूळ जागी जाऊन हे सर्व करणं शक्य होत नाही. कुलदेवीच्या मूळस्थानी जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला घरच्या घरीच कुलदेवीची ओटी हा श्रावण महिना संपण्या अगोदर कशी भरायची आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जर तुम्हाला मूळस्थानी जाणं शक्य झालं तर मूळस्थानी जाऊन कशी ओटी भरायची आहे, त्यामध्ये कोणते साहित्य वापरायचे आहे आणि त्याचबरोबर एक अशी कोणती वस्तू आहे ती ओटीत असायलाच हवी याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची जे काही तुमचं नामस्मरण आहे, कुलदेवीचा जो भी मूलमंत्र आहे तो तुम्ही या कमेंट्समध्ये लिहायचा आहे. ओम श्रीम कुलदेविताय नमः असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. तर पहा, तुम्ही कुलदेवीची ओटी ही मंगळवारी, शुक्रवारी अशा दिवशी भरायची आहे. तर पहा, कोणत्याही एका वारी कुलदेवीची जी ओटी आहे तर ती तुम्हाला घरीच भरायची आहे. आता पहा, नवमी येत आहे आणि ह्या नवमीला सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरू शकता. तर तुम्हाला जेव्हा ओटी भरायची आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचे आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला देवघरामधला दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक चौरंग तिथे मांडायचा आहे आणि त्या चौरंगावरती लाल कपडा तुम्हाला अंथरवायचा आहे आणि त्या चौरंगावर तुम्हाला तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. आता बघा, तुमच्याकडे जर तुमच्या कुलदेवीचा फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवली तरी सुद्धा चालेल. आणि सर्वात अगोदर आपल्याला अग्नीच्या साह्याने कुलदेवीच्या समोर एक तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कुलदेवीला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत, धूपदीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मखाण्याची खीर देखील बनवायची आहे. जर तुम्हाला मखाण्याची खीर बनवणं शक्य नसेल तर तुम्ही जी तुम्हाला खीर बनवता येते ती तुम्हाला बनवायची आहे. म्हणजे तुम्ही तांदळाची बनवू शकता, शेवयाची बनवू शकता, कोणत्याही प्रकारची खीर तुम्ही बनवू शकता किंवा अगदी खडी साखर जरी तुम्ही माता लक्ष्मी समोर ठेवली तरी सुद्धा चालेल, कारण नैवेद्य म्हणून आपल्याला काहीतरी पदार्थ हा दाखवायचा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये जो भी स्वयंपाक होतो त्यामधला जो काही स्वयंपाक आहे त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. परंतु नैवेद्य हा सात्विक असावा, त्यामध्ये कांदा, लसूण या गोष्टींचा समावेश नसावा. पहा, ओटीसाठी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे. आता देवीला अर्पण करण्यासाठी आपल्याला सुती साडी घ्यायची आहे किंवा ही साडी रेशमी असावी, कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची जास्तीत जास्त क्षमता ही इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यांमध्ये असते. त्यामुळे आपल्याला हीच साडी घ्यायची आहे. आता पहा, साडीचा कलर कोणता असावा. तुम्हाला हिरवा कलर किंवा लाल कलर किंवा पिवळा कलर किंवा नारंगी कलर आणि पहा, तुम्हाला जर शक्य झालं तर हिरवा कलर हा तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरावा, कारण श्रावण महिना हा हिरवळीने भरलेला आहे. हिरव्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे. आता आपण जी काही साडी घेतो त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो, परंतु आपल्याला दुसरा ब्लाऊज पीस सुद्धा ठेवायचा आहे. आपल्याला नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे. आणि मग तुम्ही जरी हिरव्या रंगाचा खण घेतला तरी सुद्धा चालेल. यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत गहू. तर जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्तीत जास्त केला जातो, परंतु जर तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक श्रीफळ घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा पाण्याने भरलेला आणि नवीनच घ्यायचा आहे. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व हे आकृष्ट होते. हे तत्व खण आणि साडी
संक्रमित होण्यास सहाय्य होते. त्याचबरोबर नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती कवच निर्माण होते आणि यामुळेच आपल्याला नारळ हा पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे. तसेच आपल्याला एक बदाम, सुपारी, खोबरं, हळकुंड यासारख्या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण हळकुंड घेतो त्यावेळेस त्यामध्ये लेकूरवाळी हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे. जेव्हा पण आपल्याला ओटी भरायची आहे तेव्हा तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड जर भेटलं तर तेच तुम्हाला या ओटीमध्ये वापरायचं आहे. यानंतर आपल्याला एक फळ घ्यायचं आहे. आता सिजनेबल जे बी फळ तुम्हाला भेटेल ते तुम्हाला घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला 5 फळे घेणे शक्य असेल तर 5 फळे घेतली तरी सुद्धा चालेल. तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत तर त्या साहित्याला कीड लागलेली किंवा खराब झालेलं असं साहित्य आपल्याला घ्यायचं नाही. त्याचबरोबर आपण एक गजरा किंवा वेणी हे देखील घेऊ शकता. ओटीमध्ये गजरा किंवा वेणी असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला गजरा घेणं शक्य नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी सुद्धा चालेल. यामध्ये गुलाबाची फुलं घेतली तर अतिउत्तम. त्याचबरोबर आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे. तर पहा, तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार दान दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला 6 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. आता ह्या हिरव्या बांगड्या घेताना आपल्याला काचेच्याच घ्यायच्या आहेत. आणि बांगड्या घेताना तुम्ही मोठ्या साईजच्या बांगड्या घ्या, कारण छोट्या साईजच्या बांगड्या ह्या वापरल्या जात नाही. आणि मोठ्या बांगड्या जर आपण वापरल्या तर त्या एखाद्या महिला देखील उपयोगी पडत असतात. त्यामुळे तुम्हाला मोठ्याच हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या 6 घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 16 शृंगाराचं जे सामान आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये टिकली असेल, नेलपेंट असेल, कोन असेल, यासारख्या ज्या काही 16 शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य घेणं शक्य नसेल तर त्यापैकी तुम्ही एक साहित्य घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही एक टिकलीचं पॉकेट जरी घेतलं तरी सुद्धा चालेल. परंतु आपल्याला त्या 16 शृंगारापैकी एक शृंगार हा ओटीमध्ये ठेवायचा आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तांबूळ. तर हे तांबूळ आपल्याला ओटीमध्ये घ्यायचं आहे. तर तांबूळ म्हणजे काय? तर आता तांबूळ म्हणजे एक विड्याचं पान. जिथे विड्याची पानं मिळतात त्या ठिकाणून तुम्ही एक विड्याचं पान हे तांबूळ म्हणून घ्यायचं आहे. आणि ते तुम्हाला विड्याचे जे दुकानं आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तांबूळ म्हणून एक ओटी भरण्यासाठी पाहिजे आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि ते तुम्हाला ते तांबूळ देतील. तर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्हाला 2 विड्यांची पानं घ्यायची आहेत, 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. तर हे आपले ओटीचं ताट पूर्णपणे तयार आहे. आता यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. आणि जर आपल्याकडून एखादं साहित्य जरी राहिलं तर त्या अक्षदा ज्या आहेत तर ते पूर्ण करतात असं म्हटलं जातं. आता अक्षदा ह्या अखंड असाव्या. आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या ओटीवरती त्या महिलेने सर्वात अगोदर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, आपल्या छातीजवळ ते न्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला नाव घ्यायचं आहे. आता तुमची कुलदेवी तुळजाभवानी असेल किंवा मग रेणुका माता असेल, कोणतीही तुमची कुलदेवी असेल तिचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. तर आपल्याला असं म्हणायचं आहे की हे कुलदेवी, मी तुझी ओटी भरत आहे, या ओटीचा तू स्वीकार कर. या ओटीमध्ये एखादी गोष्ट राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर, परंतु ह्या ओटीचा स्वीकार कर, असे आपल्याला आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे. आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी गेलो आहोत असं मनामध्ये गृहीत धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत असं आपल्याला मनामध्ये विचार करायचा. असा विचार करून आपल्याला ओटी भरायची आहे. आणि हे जे काही साहित्य आहे तर ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. आणि पहा, हे साहित्य माता लक्ष्मी समोर म्हणजे तुमची कुलदेवी आहे तिच्या समोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. अगदी मनापासून तुमची इच्छा ही कुलदेवीला सांगायची आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर असं देखील आपल्याला म्हणायचं आहे. ही ओटी तुम्ही श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी सुद्धा चालेल. श्रावण शुक्रवारी जीवितेची पूजा देखील केली जाते आणि त्या दिवशी जरी तुम्ही ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल. आता पहा, नवमी येत आहे. नवमीच्या दिवशी जर तुम्ही ही अशी ओटी भरली तर ह्या दिवशी खूप चांगला दिवस हा मानला जातो. त्यामुळे तुम्ही नवमीच्या दिवशी अशी ओटी भरली तरी सुद्धा चालेल. हे जे काही साहित्य आपण ओटीमध्ये वापरलेलं आहे तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही मूळ स्थानी जाणार आहात
तर तुम्हाला ही ओटी तुमच्याबरोबर घेऊन जायची आहे आणि मूळस्थानी जाऊन देवीची ओटी भरायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल, मूळस्थानी जाणं शक्य नसेल, तर तुम्ही ही ओटी एखाद्या सुवासिनीची सुद्धा भरू शकता. तर पहा तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या सुवासिनी स्त्रीला घरी बोलवायचं आहे. तिला मान सन्मान देऊन हळदी कुंकू वगैरे लावून ही ओटी तिला तुम्हाला द्यायची आहे. यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.